नमस्कार. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. संपूर्ण जग वेगवेगळी प्रगती करताना आपल्याला दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळे संशोधन केले जात आहे. आजकाल एआयचं देखील संशोधन झालं. जो एआय प्रत्येक जातीवाद असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्यावरती बेधडकपणे उत्तर देतो. परंतु मित्रांनो, आजही आपल्या भारत देशातील जातीवाद संपण्याचं नाव घेत नाही. आजही काही गावांमध्ये इतका जातीवाद आहे की त्या विहिरी ज्या असतात त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी कुत्र्यांना, जनावरांना मुभा आहे, परंतु त्या ठिकाणी बौद्ध, दलित, मागासवर्गीय पाणी नाही पिऊ शकत. अशा अनेक घटना आपल्याला दररोज पाहायला मिळतात. तर असाच एक प्रकार उघडकीस आलाय. तो कुठला आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सध्या मित्रांनो, सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. न्यूज बीक हे चॅनल तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. या चॅनलवरती दलित, मागासवर्गीय, बौद्ध यांच्या विरोधात ज्या काही घटना घडतात त्याच्या बातम्या दिल्या जातात. आत्ताच त्यांनी एका गावाला भेट दिली या चॅनलने. त्या ठिकाणी त्यांना आढळलं की राजस्थान या ठिकाणी सिराना पाली म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीवरती पाणी पिण्याची मुभा जी आहे बौद्ध, दलित, मागासवर्गीय यांना नाही आहे. त्या ठिकाणी जनावरं, कुत्रे किंवा इतर जनावरं पाणी पिऊ शकतात, परंतु त्या ठिकाणी जे आहे मागासवर्गीय, दलित, बौद्ध पाणी पिऊ शकत नाही. ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा जे आहे मित्रांनो, त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची लाट जी आहे लोकांमध्ये पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो, ही प्रथा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आणि त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणचे जे स्वतःला उच्चवर्णीय लोक समजतात त्यांच्याकडनं हे काम केलं जात आहे. त्यांच्याकडनं मुद्दामून जातीवाद केला जात आहे आणि त्या ठिकाणी जे आहे मागासवर्गीय, दलित, गरीब लोक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं जात नाही किंवा त्यांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी बिलकुल मुभा दिली जात नाही. आणि त्या उलट त्या ठिकाणी जर कोणी पाणी पिण्याची जर हिंमत केली तर त्यानंतर ते जातीवाद लोक काय करत असतील हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि सध्या हा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तरी तुमचं या प्रकरणावरील मत काय आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.